अहो, आपली मोठी मुलगी नीलमचं लग्नाचं वय झालं आहे. तिचं लग्न करायला हवं. एके दिवशी सावित्रीताई त्यांचा नवरा मधुकररावांना सांगत होत्या. तेव्हा मुलीच्या लग्नाचा विषय निघाल्यावर मधुकरराव घाबरले. कारण मुलीचं लग्न करणे म्हणजे खूप पैशांची जुळवाजुळव करावी लागणार हे त्यांना माहित होतं. पण वय ही अशी गोष्ट आहे जी घड्याळाचे काटे जसे चालतात तसे सतत वाढत असते. आणि म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीला एक वय असतं. शिक्षण घेण्यासाठी, लग्नासाठी त्या त्या वयात ती ती कामे झाली की बरं असतं. त्यामुळे नीलमचं लग्नाचं वय झालं म्हटल्यावर लग्न करायलाच हवं. म्हणून मधुकरराव आपली मोठी मुलगी नीलमला विचारून तिच्यासाठी मुलगा शोधू लागले. तेव्हा नीलम म्हणाली, मला शहरात राहणारा आणि नोकरी करणारा नवरा हवा आहे, तरच मी लग्नाला तयार होईन. काही मुलं पाहिल्यानंतर मधुकररावांनी आपल्या मुलीसाठी शहरात राहणाऱ्या आणि चांगली नोकरी करणाऱ्या अक्षयची निवड केली. पुढे अक्षयला नीलम दाखवण्यात आली आणि त्या दोघांची पसंती झाल्यावर लग्नाची बोलणी सुरू झाली. मधुकररावांची मुलगी नीलम दिसायला सुंदर असली आणि चांगली शिकलेली असली तरी मधुकरराव एक साधे शेतकरी आणि खेडेगावात राहणारे गृहस्थ होते. अशात मुलीला तिच्या आवडीप्रमाणे शहरातील मुलाबरोबरच लग्न करायचं होतं. त्यामुळे मधुकररावांना मुलाकडच्या लोकांच्या अवास्तव अटी मान्य करणं भाग पडलं. मुलाकडच्या लोकांकडून पैशाची मागणी झाली नाही, पण लग्नासाठी एसी हॉल हवा, जेवणात आम्ही सांगू ते पदार्थ हवेत. एवढंच नाही तर आमच्याकडे नवऱ्याच्या मामा मामीचा, काका काकींचा आणि नवरदेवाच्या वहिनीचा विशेष पाहुणचार करावा लागतो. आता आमच्या घराण्याला साजेशा वस्तू तुम्हाला द्याव्या लागतील. अशी अनेक अटी होत्या. त्या सर्व अटी मधुकररावांना मान्य कराव्या लागल्या. ठरल्याप्रमाणे नीलमचं अक्षय बरोबर अगदी थाटामाटात लग्न करून देण्यात आले. मुलीचे लग्न झाल्यानंतर मधुकररावांची आर्थिक परिस्थिती एवढी वाईट आली की त्यांना भाड्याच्या घरात राहावं लागलं. मधुकररावांचा मुलगा अमित अजून शिक्षण घेत होता. त्यामुळे एकटे मधुकरराव आर्थिक परिस्थितीवर कसे मात करणार होते. त्यामुळे त्यांनी राहतं घर विकून भाड्याच्या घरात राहणं पसंत केलं. शेतीच्या उत्पन्नावर घर भाडं देऊन मधुकरराव कसा तरी घर खर्च चालवत होते. अमितचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो प्रायव्हेट नोकरी करू लागला. तेव्हा मधुकररावांच्या खांद्यावरचा थोडा भार कमी झाला. 2-4 वर्षांनी अमितचं लग्न झालं. त्याचं लग्न जरी साध्या पद्धतीने झालं असलं तरी जावयाचा आणि मुलीचा योग्य तो मान सन्मान करण्यासाठी मधुकरराव आणि सावित्रीताई विसरल्या नाहीत. मुलीचा संसार सुखाचा चालू असल्यामुळे सावित्रीताई खूप खुश होत्या. कारण आपली मुलगी तिच्या सासरी सुखात आहे हे जेव्हा आईला समजते तेव्हा कोणत्या आईला आनंद होणार नाही. पण तीच मुलगी आपल्या घरी येऊन काही दिवस राहावी अशीच आईची इच्छा असते. त्याप्रमाणे सावित्रीताईंना नेहमी वाटे की आपली मुलगी कधीतरी 2-4 दिवस माहेरी येऊन राहावी. म्हणून एकदा सावित्रीताईंनी स्वतःच नीलमला फोन केला आणि म्हणाल्या, आता मुलांच्या शाळेला सुट्टी लागली असेल, आता तरी तू 2-4 दिवसांसाठी माहेरी येऊन जा. आपल्या आईच्या अशा बोलण्यावर नीलमने लगेच होकार दिला आणि म्हणाली, आई मी उद्याच येते. त्या रात्री सावित्रीताई आपली सुनबाई काजलला म्हणाल्या, सुनबाई तुझी नणंद उद्या तिच्या मुलांना घेऊन इकडे येणार आहे. त्यांच्या नाश्त्याची आणि जेवणाची चांगली व्यवस्था कर. काजलने लगेचच होकार दिला आणि म्हणाली, आई तुम्ही चिंता करू नका, मी ताईंची पूर्ण काळजी घेईन. दुसरा दिवस उजाडला. आता मुलगी येणार म्हणून सावित्रीताई दाराकडे एकटक नजर लावून बसल्या होत्या. सोबतच त्या आपल्या सुनबाईला सूचना देत होत्या, माझी मुलगी आता येईल, तुझा नाश्ता तयार झाला का? हो आई, मी नाश्ता तयार करतच आहे. नाश्ता तयार झाला. दुपारच्या जेवणाची वेळ झाली तरी सुद्धा नीलम आली नाही. तेव्हा सावित्रीताई चिंतेच्या सुरात काजलला म्हणाल्या, काजल तू एकदा फोन करून बघ तरी, नीलम तिच्या मुलांना घेऊन कुठपर्यंत पोहोचली आहे. सासूबाईंच्या आदेशानंतर काजलने लगेच आपल्या नंदेला फोन लावला आणि म्हणाली, ताई तुम्ही आज येताय ना, कुठपर्यंत पोहोचला आहात? समोरून नीलम रागातच म्हणाली, मी येते म्हटल्यावर लगेचच तुमचे फोन चालू झाले का? मी तुमच्यासारखे रिकामटेकडी नाही, मला खूप कामे असतात. एवढं बोलून नीलमने रागातच फोन ठेवून दिला. तरीही काजलने नीलमचे बोलणे मनाला लावून घेतले नाही. ती चेहऱ्यावर हास्य आणत सासूबाईंना म्हणाली, ताई अजून निघाल्या नाहीत, परंतु त्या येणार आहेत. ठीक आहे, माझ्या मुलीला खूप कामे असतात आणि मुंबईसारख्या शहरात खूप ट्रॅफिक सुद्धा असते, त्यामुळे तिला उशीर होईल. असं असलं तरी सुनबाई तू रात्रीच्या जेवणाची सर्व तयारी करून ठेव. सासूबाईंच्या आदेशानुसार काजल सर्व स्वयंपाक करून ठेवते. परंतु नीलम काही येत नाही. संध्याकाळ झाल्यानंतर अमित ऑफिसवरून घरी येतो. तेव्हा काजल त्याला म्हणते, अहो नीलम ताई येणार होत्या परंतु त्या अजून आल्या नाहीत. अगं काजल, तिची चिंता कशाला करतेस?
ती इकडे येणार नाही. ती शहरात आरामात राहते. ती या छोट्याशा घरात काय येईल? अहो, आई किती काळजीत आहेत. तर सकाळपासून ताईंची वाट पाहत आहेत. तुम्ही एकदा फोन करून पाहता का तर कुठपर्यंत पोहोचले आहेत? ऑफिसमधून दमून आलेला अमित म्हणाला, अगं, मी तुला सांगितलं आहे ना, ताई नाही येणार. तिला आता मोठ्या घरात राहण्याची सवय झाली आहे. ती या गावात छोट्या घरात येऊन राहणार नाही. बघता बघता संध्याकाळची रात्र झाली आणि सावित्रीताईंच्या आशा मावळल्या. तरी दुसऱ्या दिवसापासून सावित्रीताई आपल्या मुलीला जे काही पदार्थ आवडतात त्यातील एक एक पदार्थ रोज करत आणि आपल्या मुलीची वाट पाहत. परंतु नीलम काही माहेरी आली नाही. अशातच रक्षाबंधनाचा दिवस आला. त्या दिवशी मात्र नीलम न चुकता आपल्या माहेरी आली. दारावरची बेल वाजल्यानंतर सावित्रीताईंनी दरवाजा उघडला आणि समोर मुलगी आणि नातवंडांना पाहून त्यांना खूप आनंद झाला. आपल्या नातीला आणि नातवाला हाताशी धरून सावित्रीताई लगेचच त्यांना घरात घेऊन आल्या आणि काजलला आवाज देऊन पाणी आणण्यास सांगितले. काजल लगेच स्वयंपाकघरातून पाणी घेऊन आली आणि आपल्या नंदेसह तिच्या मुलांची चौकशी करू लागली. मग सावित्रीताई आपल्या मुलीबरोबर गप्पा मारू लागल्या आणि काजलला खीर आणण्यास सांगितली. आपल्या आवडीची खीर बनवली आहे म्हटल्यावर नीलम खूप खुश झाली आणि त्यानंतर दुपारच्या जेवणात सर्व पदार्थ नीलमच्या आवडीचे बनवले होते. पोटभर जेवण झाल्यानंतर नीलमने अमितला राखी बांधली. त्यावेळी स्टेटसला ठेवण्यासाठी फोटो हवा म्हणून नीलम फोटो काढायला विसरली नाही. त्यानंतर सर्वजण एकत्र बसून गप्पा मारू लागले. संध्याकाळचे 5 वाजल्याबरोबर काजलने सर्वांना गरमागरम भजी आणि चहा दिला. चहा प्यायल्यानंतर नीलम लगेचच जायला निघाली. तेव्हा सावित्रीताई म्हणाल्या, अरे बाळा, तू लगेच निघत आहेस? आज आली आहेस तर एक दिवस तरी थांबून जा. तशी नीलम लगेच नाक मुरडत म्हणाली, नको आई, तुमच्या घरामध्ये शौचालय नाही. सकाळी उठून सार्वजनिक शौचालयामध्ये जावं लागतं. ते किती घाण असतं, त्याचा नुसता विचार जरी केला ना तर उलटीसारखं होतं. एवढं बोलून नीलम आपल्या मुलांना आणि मुलीला घेऊन सासरी निघून गेली. दिवस असेच एकामागून एक निघून जात होते. बघता बघता भाऊबीजेचा सण आला. भाऊबीज म्हटल्यावर भावाने बहिणीला काहीतरी घ्यायला हवं म्हणून सावित्रीताई काजलला म्हणाल्या, तुझ्या नंदेसाठी सुंदर साडी घेऊन ये. सासूबाईंच्या म्हणण्यानुसार काजलने बाजारात जाऊन आपल्या नंदेसाठी गुलाबी रंगाची एक छानशी साडी घेतली. त्याच्यावर मॅचिंग बांगड्या देखील घेतल्या. ती साडी जेव्हा सावित्रीताईंनी पाहिली तेव्हा त्यांना ती साडी खूप आवडली. त्या म्हणाल्या, सुनबाई, तू अगदी माझ्या मुलीला आवडेल असा रंग आणि सुंदर साडी घेऊन आली आहेस. भाऊबीजेच्या दिवशी अमित ती साडी घेऊन नीलमच्या घरी गेला. भाऊबीज केल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी अमित घरी आल्यावर सावित्रीताईंनी नीलमला फोन केला आणि म्हणाल्या, बाळा, तुला घेतलेली साडी तुला आवडली का? समोरून नीलम नाक मुरडत म्हणाली, काय ती साडी घेतली आहे? अशी साडी तर आमच्याकडची मोलकरीण सुद्धा नेणार नाही. एवढी साधी आणि खराब साडी घेतली आहे. त्यावर सावित्रीताई आपल्या मुलीला समजावत म्हणाल्या, अरे बाळा, तुझ्या भावाने त्याच्या ऐपतीप्रमाणे तुला साडी घेतली आहे. भाऊ बहीण हे नातं फक्त कोणतीही वस्तू देऊन अथवा घेऊन टिकत नाही. प्रेमाने भाऊबीजेच्या दिवशी भाऊ बहिणीला भेटायला जातो, हीच बहिणीसाठी खूप मोठी ओवाळणी आहे. त्यामुळे तू वाईट वाटून घेऊ नकोस. सावित्रीताईंच्या अशा बोलण्यावर नीलम म्हणाली, आई, तू मला विनाकारण फुकटचा उपदेश देऊ नकोस. काय चांगलं काय वाईट मला सर्व गोष्टी कळतात. मी अमितला कोणती वस्तू घेतली नाही, परंतु मी त्याला 5,000 रुपये दिले आहेत. त्याच्या बदल्यात त्याने मला ही 500 रुपयाची तरी साडी घेतली आहे का? अरे बाळा, तुला अगोदरच सांगितलं ना, भावा बहिणीच्या नात्यात ह्या अशा गोष्टी गौण असतात. भावाने बहिणीला आणि बहिणीने भावाला काय दिलं आणि काय घेतलं यावर त्यांचं नातं अवलंबून असतं. आपल्या आईची अशी बडबड ऐकून नीलमने रागात फोन ठेवून दिला. त्या दिवसानंतर नीलमने कधीच आपल्या आईला फोन केला नाही. सावित्रीताई मात्र आपल्या मुलीची सतत आठवण काढत आणि कधी कधी तिला फोन करत. परंतु जेव्हा सावित्रीताईंचा नीलमला फोन जायचा तेव्हा नीलम बहुतेक वेळा फोन उचलायचीच नाही आणि जर चुकून एखाद्या वेळेस उचलला तर म्हणायची, आई, मी खूप कामात आहे, मी तुला नंतर फोन करते. अशा प्रकारे नीलम आपल्या माहेरी येणं तर दूरच, परंतु ती आपल्या माहेरच्या लोकांबरोबर फोनवर सुद्धा बोलत नव्हती. अशीच 2 वर्ष निघून गेली. त्यानंतर एक दिवस अमित सावित्रीताई आणि मधुकर रावांना म्हणाला, बाबा, आपण असे किती दिवस भाड्याच्या घरात राहणार? त्यापेक्षा आपण आपल्या जमिनीतील काही भाग विकूया आणि त्यातून जे काही पैसे येतील त्या पैशातून एक छोटंसं घर बांधूया. ते भले छोटं घर असेल, त्यात जास्त गोष्टी नसतील, परंतु ते आपलं स्वतःचं घर असेल. मधुकरराव आणि सावित्रीताईंना दोघांनाही आपल्या मुलाचा विचार पटला म्हणून त्यांनी लगेच आपल्या मुलीला जमीन विकण्यासाठी होकार दिला. परंतु ही गोष्ट जेव्हा नीलमला समजली तेव्हा ती घाई गडबडीत आणि रागातच आपल्या माहेरी आली आणि म्हणाली, आई बाबा, तुम्ही अमितला जमीन विकण्यासाठी परवानगी दिली आहात?
मधुकरराव अगदी हळू आवाजात म्हणाले, हो बाळा, आम्ही अमितला जमीन विकण्यास सांगितलं आहे. कारण किती वर्ष झाली आपण या भाड्याच्या घरात राहत आहोत. त्यामुळे विचार करतोय की थोडी जमीन विकून त्यातून येणाऱ्या पैशांमध्ये एक छोटस का होईना स्वतःचं घर बांधूया. अरे वा, तुम्ही सर्वजण तर अगदी चांगला विचार करत आहात. परंतु त्या जमिनीवर माझा सुद्धा हक्क आहे, ही गोष्ट तुम्ही विसरू नका. नीलमच्या अशा बोलण्याने सर्वच जण अवाक झाले. घरातील कोणी असा विचार सुद्धा केला नव्हता की नीलम जमिनीविषयी अशी बोलू शकेल. सावित्रीताई म्हणाल्या, नीलम बाळा, तू काय बोलत आहेस? त्या जमिनीवर आमच्या नंतर अमितचाच हक्क आहे. त्यामुळे आम्ही त्याला जमीन विकायला सांगितलं आहे. आणि तो विनाकारण जमीन विकत नाही, तर त्याच पैशातून आपल्यासाठी आपल्याला एक स्वतःच असं घर उभं करायचं आहे. ते ठीक आहे, परंतु त्या जमिनीवर माझा सुद्धा हक्क आहे. त्यामुळे मला माझा हिस्सा मिळायला हवा. हे बघ नीलम, मी तुला स्पष्ट सांगत आहे, तुला त्या जमिनीमध्ये कोणताही हिस्सा मिळणार नाही. अगं आई, असं कसं? मी सुद्धा तुमचीच मुलगी आहे ना. मग तुमचा जो काही जमीन जुमला आहे त्यावर माझा सुद्धा अधिकार आहे. अधिकार होता, परंतु तो लग्न अगोदर. आता तुझं लग्न झालं आहे, तू तुझ्या संसारात सुखी आहेस. त्यामुळे आम्हाला असं वाटत नाही की तुला हिस्सा द्यावा. असं बोलल्याबरोबर नीलम आल्या पावली लगेच रागातून घरातून निघून पडली. काजलने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु नीलमने तिचे देखील काही न ऐकता ती निघून गेली. त्यानंतर नीलमने आपल्या आईबाबांबरोबरचे सर्व संबंध तोडले. आपल्या आईबापाचा आणि भावाचा तिघांचाही नंबर ब्लॉकवर केला. सावित्रीताई आपल्या मुलीला सतत फोन करत असत, परंतु त्यांचा फोन काही लागायचा नाही. असाच काही काळ निघून गेला आणि नीलमच्या नवऱ्याची कंपनी बंद पडली. तिच्या पूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. ही बातमी जेव्हा काजलला समजली तेव्हा तिने अमितला सांगून लगेच नीलमला पैशाची मदत करण्यास सांगितले. अमितने देखील कोणताही विलंब न करता दुसऱ्या दिवशीच आपल्या बहिणीच्या घरी जाऊन तिला पैशाची मदत केली. हे जेव्हा नीलमच्या नवऱ्याने पाहिलं तेव्हा त्याचे डोळे भरून आले. तो विचार करू लागला, नीलमच्या घरचे लोक किती चांगले आहेत. त्यांच्याकडे जास्त पैसे नसतात, तरी सुद्धा आमच्या अडचणीच्या काळात लगेच ते मदतीला धावून आले. पण माझ्या घरचे एवढे श्रीमंत असून काहीच कामाचे नाहीत. उलट अशा माझ्या दिवसांमध्ये ते लोक माझी मजा बघत आहेत. नीलमच्या घरचे लोक एवढे चांगले असताना सुद्धा नीलम त्यांच्याबरोबर वाईट वागते. काही महिने आम्ही जेवढं शक्य होईल तेवढी मदत आपल्या बहिणीला करत होता. त्या महिन्यांमध्ये नीलमचा नवरा आपल्या व्यवसाय पुन्हा कसा उभा राहील यासाठी प्रयत्न करत होता आणि त्यामध्ये त्याला यश सुद्धा आले. त्यामुळे नीलमची परिस्थिती पुन्हा सुधारली. पण त्याच कालावधीमध्ये सावित्रीताई आजारी होऊन अंथरुणावर पडल्या आणि सारख्या नीलमचं नाव घेत होत्या. बाळा, तू मला भेटायला कधी येशील? माझे डोळे तुझ्या भेटीसाठी असूसले आहेत. सासूबाईंची अशी अवस्था पाहिल्यानंतर काजलने स्वतः नीलमला फोन केला आणि म्हणाली, ताई, आई तुमची खूप आठवण काढत आहेत. त्या आजारी आहेत, त्यामुळे तुम्ही एकदा येऊन त्यांना भेटला तर खूप बरं होईल. काजलचे असे बोलणे ऐकल्यानंतर सुद्धा नीलम मध्ये कोणताही फरक पडला नाही. परंतु तिच्या नवऱ्याने काजलचे हे असे बोलणे ऐकल्यानंतर तो नीलमला म्हणाला, माणूस माणसाला दूर करू शकतो, परंतु त्या माणसासोबतचे असलेले नाते कधीही दूर करू शकत नाही. आणि तसेही आपल्या पडत्या काळामध्ये तुझ्याच घरच्यांनी आपल्याला मदत केली होती, ही गोष्ट विसरू नकोस. माझ्या घरचे किती श्रीमंत आहेत ते तुला सांगण्याची गरज नाही, परंतु आपल्या अडचणीच्या काळात ते आपल्या मदतीसाठी धावून आले का? नाही ना. म्हणून मला असं वाटतं की तू तुझ्या आईला भेटायला जायला हवं. आपल्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकल्यानंतर नीलम लगेच आपल्या आईला भेटण्यासाठी आपल्या आईबाबांच्या घरी पोहोचले. आपल्या आईला अशी अंथरुणावर पाहून तिचं हृदय भरून आलं. तिने लगेचच आपल्या आईला मिठी मारली आणि रडत म्हणाली, आई, मी चुकले. मी तुम्हा लोकांना खूप त्रास दिला. मला माफ करा. माझ्या अडचणीच्या काळात तुम्हीच लोक माझ्यासाठी धावून आला. मी इथे जमिनीच्या हिश्श्यासाठी भांडत होते, परंतु जेव्हा माझ्या नवऱ्याला त्याच्या व्यवसायामध्ये नुकसान सहन करावा लागला तेव्हा खऱ्या माणसांची ओळख झाली. पैशापेक्षा जीवाला जीव देणारी माणसेच अडचणीच्या काळामध्ये आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहतात. आणि हे सर्व तुम्ही सर्वांनी केलं आहे. त्यामुळे यापुढे मी कधीच तुम्हा सर्वांवर रागवणार नाही आणि तुमचा कधीच राग करणार नाही. फक्त माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी मला या घरात पहिल्यासारखं सामावून घ्या. सावित्रीताई म्हणाल्या, बाळा, हे तुझंच घर आहे. त्या दिवसापासून पूर्ण घर आणि घरातील सर्वजण आनंदाने राहू लागले.